द डे इन अ लाईफ ऑफ दर्शना अँड नंदकिशोर. आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. लास्ट मंथ आम्ही 1 डे ट्रिपसाठी एका सुंदर डेस्टिनेशनवर गेलो होतो ज्याचं नाव आहे केम्ब्रिज. चला तर मग या हिस्टॉरिक आणि शिक्षणाने भरलेल्या शहराची सफर करूया. लिव्हरपूल स्टेशनपासून आम्ही ट्रेनने केम्ब्रिजला जायचं ठरवलं. खूप सुंदर प्रवास होता. हार्डली 1 hourमध्ये आम्ही केम्ब्रिजला पोहोचलो. द बेस्ट पार्ट इज आपण वॉकिंग करत सगळे मेन स्पॉट्स फिरू शकतो. सो आपला फर्स्ट स्टॉप आहे कॉपर्स क्लॉक. कॉपर्स क्लॉक ज्याला क्रोनोफेज असेही म्हणतात. घड्याळावर असलेला हा प्राणी वेळ खाण्याचा प्रतीक म्हणून प्रत्येक सेकंदाला आपले तोंड आणि पाय हलवतो. आर्ट आणि हिस्ट्री एन्थुसियास्टसाठी केम्ब्रिज एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. केम्ब्रिजमध्ये खूप म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीज आहेत. द फिट्झविलियम म्युझियम इज अ मस्ट व्हिजिट, जेथे तुम्हाला हिस्ट्री संबंधित अनेक वस्तू पाहायला मिळतील. हे आहे ट्रिनिटी कॉलेज, वन ऑफ केम्ब्रिज युनिव्हर्सिटीज मोस्ट प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन सिन्स 1547. इथे अनेक सायंटिस्ट शिकले आहेत. हे आहे न्यूटन ट्री, द ॲपल दॅट इन्स्पायर्ड न्यूटन थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. इथे नॉस्टॅल्जिक फील झाला. सायन्स क्लासमध्ये टीचर न्यूटनची स्टोरी सांगायची ती आठवली. सो आता एवढं फिरून आम्हाला भूक लागली. सो आम्ही मार्केट स्क्वेअरला गेलो. इथे तुम्हाला खूप स्टॉल्स दिसतील, फ्रॉम क्लोथ्स, फ्लावर्स, ज्वेलरी, freshly baked pastries to savory street food. There's something for everyone. असं म्हणतात, no visit to Cambridge is complete without punting on the river camp. सगळं खूप ब्युटिफुल होतं. आम्हाला खूप आवडलं. सगळ्यात लास्ट डेस्टिनेशन इज केम्ब्रिज कासल. ॲट द मोमेंट इथे असं कासल ॲज सच असं काही नाही राहिलं, सगळं रुईन झालं आहे. बट टुडे केम्ब्रिज कासल इन्व्हाइट्स विजिटर टू वॉक थ्रू हिज हिस्ट्री, ऑफरिंग पॅनोरामिक व्ह्यू ऑफ द सिटी फ्रॉम हाईट. इट्स अ प्लेस वेअर पास्ट मीट्स द प्रेझेंट. लुक ॲट द व्ह्यू. इज इट ब्युटिफुल? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच सुंदर मेमरीज बनवत राहू. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय अँड टेक केअर.